सद्गुरू आणि माईंना प्रणाम करतो आणि आजचा विषय आपण सुरू करूया। आताच आपण आमचे सचिव आणि विश्वस्त आनंद राणेकडनं आपला उद्देश ऐकून घेतला, या वेबिनारचा उद्देश काय आहे समजून घेतलं। त्याच्यानंतर ह्या वेबिनारचं उद्घाटन बरोबर म्हणजे कसं संयुक्तिक म्हणतात तसं आपले राज्याचे शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री माननीय विनोदजी तावडे यांनी या वेबिनारचं उद्घाटन करावं, हे किती संयुक्तिक आहे तुम्हाला कळलंच असेल। त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंच आणि त्यांनी आपल्या या कार्याला शुभेच्छा पण दिल्या। त्यांनी या कार्याचं महत्त्व देशाच्या दृष्टीने किती मोठं आहे याचं त्यांनी संपूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे। तेव्हा जीवनविद्या मिशनने हे जे पाऊल उचललं आहे हे राष्ट्र प्रगतीसाठी सद्गुरूंचे जे दोन ध्येय आहेत, दोन संकल्प आहेत की जग सुखी व्हावं आणि राष्ट्र प्रगती व्हावी, त्या दृष्टीने हे संकल्प पुरे करण्याच्या दृष्टीने राष्ट्र प्रगती हे खूप महत्त्वाची गोष्ट व्हावी आणि ती प्रगती फक्त तरुणांच्याचकडनं होणार आहे, कारण तरुण हे पुढचे आपले शिलेदार आहेत। तर त्यांना मार्गदर्शन योग्य मिळालं तरच आपली राष्ट्रप्रगती होऊ शकते। आता आपण हा जो वेबिनारला विषय घेतलेला आहे तो विषय म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स। कारण आज जे प्रॉब्लेम्स आपल्या तरुणांना भेडसावत आहेत ते मेन प्रॉब्लेम कुठले आहेत तर त्यांना बॅलन्स करता येत नाही। करिअर, फॅमिली, हेल्थ, एंटरटेनमेंट आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या सर्व गोष्टी जशा महत्त्वाच्या असतात तरुणांसाठी, त्या बॅलन्स न करता आल्यामुळे तरुणांची खूप कठीण परिस्थिती झालेली आहे। म्हणजे एकीकडे करिअरला महत्त्व देता देता त्यांच्या फॅमिली लाईफचं त्रास व्हायला लागला आहे। हे सगळं बघितलं तर आपण या सर्व गोष्टीचा उहापोह हळूहळू करणार आहोत। त्या दृष्टीने तरुणांच्या दृष्टीने सर्वात आवडती गोष्ट ती म्हणजे करिअर। म्हणून आपण सुरुवात जी करणार आहोत ती करिअर ह्या गोष्टीने सुरुवात करणार आहोत। तरुणांपुढे एक मोठा प्रश्न असतो की करिअर कसं निवडायचं आणि करिअर कसं करायचं, हे दोन प्रश्न तरुणांसमोर आहेत। ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपण हळूहळू बघायची आहेत आपल्याला। तर करिअर कुठे करायचं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एक आहे। या बाबतीत मला एक महत्त्वाचं सांगायचं आहे की कुठल्याही क्षेत्रात तुम्ही करिअर करू शकता, कुठल्याही क्षेत्रात, आणि कुठल्याही क्षेत्रात तुम्ही टॉपला जाऊ शकता। कारण सद्गुरू काय म्हणतात की तुम्ही ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रामध्ये तुम्ही टॉपला गेलं पाहिजे। सद्गुरूंचे वाक्य आहे, तुम्ही टॉपला गेलं पाहिजे। आता टॉपला जायचं म्हणजे करिअरची निवड बरोबर करायला लागेल। करिअरची निवड जर तुम्ही नीट नाही केली मग आयुष्यामध्ये तुम्ही सतत म्हणत राहणार की माझं चुकलो, मी चार्टर्ड अकाउंटंट व्हायला पाहिजे होतं, मी इंजिनियर झालो, मी चार्टर्ड अकाउंटंट झालो असतं तर खूप बरं झालं असतं। असं जर तुम्ही रडत बसला आयुष्यभर तर तुम्ही कधीच टॉपला जाऊ शकणार नाही। म्हणून आवड कुठली ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। आपली आवड कुठली ही फाइंड आउट करणं खूप गरजेचं आहे। आणि आज मी जेव्हा तरुणांशी संवाद साधतो तेव्हा मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की तरुणांना आपण काय केलं पाहिजे हे अजून कळत नाही। त्यांना आपली आवड कशामध्ये आहे, आपली क्षमता कशामध्ये आहे ह्याचं त्यांना भान नसतं। म्हणून त्यांना मी जर विचारलं की तुम्हाला काय व्हायचं आहे तर ते एकच म्हणतात की आम्हाला मोठं व्हायचं आहे, आम्हाला सुंदरपैकी फ्लॅट पाहिजे, मोठा पे पॅकेट मस्त पाहिजे, चांगलं भरलेलं पाहिजे, आपला खिसा भरलेला पाहिजे आणि सगळं चांगलं चांगलं पाहिजे एवढंच म्हणतात। अरे पण तुला आवड कसली आहे, तुला करिअर कशामध्ये करायचं आहे, हे जर प्रश्न विचारले ना तर त्यांना उत्तर देता येत नाही। आणि याला मी तरुणांना दोष देत नाही, कारण ते खरंच कठीण असतं। एका मुलीने मला उत्तर दिलं, मी सर्वच विषयात हुशार आहे, मी मॅथ्समध्ये पण हुशार आहे, सायन्समध्ये पण हुशार आहे, आर्टमध्ये पण हुशार आहे, मग मी काय करायचं।
असा तिला प्रश्न पडतो. आणि हा प्रश्न पडणं साहजिकच आहे, मी काय म्हणत नाही, प्रश्न साहजिक मला सुद्धा पडला होता तेव्हा. आणि आपण जनरली काय करतो की इतर लोक जे करतात, आपले मित्रमैत्रिणी जे करतात किंवा आपल्याला आईवडील जे सांगतात त्याप्रमाणे आपण आपलं करिअर निवडतो. पण ते खरं नाही. आपण करिअर निवडताना खूप विचार केला पाहिजे. आपली आवड कशामध्ये आहे, आपली क्षमता कशामध्ये आहे, याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. कधी कधी काय असतं माहिती आहे, आपल्याला आवड असते खूप, पण आपली क्षमता नसते, ॲबिलिटी नसते. म्हणून क्षमता म्हणणं बघणंसुद्धा खूप गरजेचं आहे. मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. आता क्रिकेट खेळण्याची आवड बघा, सगळ्यांनाच आहे, मला आहे, तुम्हाला सगळ्यांना आहे. पण आपण चांगले खेळू शकतो का, हा प्रश्न पहिला निर्माण केला पाहिजे. आपल्याला प्रश्न निर्माण केला पाहिजे की हे आपल्याला जमणार आहे का, आपण याच्यामध्ये पुढे जाऊ शकतो का. कारण आवड असणं आणि ॲबिलिटी असणं याच्यामध्ये फरक आहे. आवड आणि क्षमता याच्यामध्ये फरक आहे. आवड आपल्या बऱ्याच गोष्टीची असते, नाटकाची असते आवड, सिनेमाची आवड असते, गाणं ऐकण्याची आवड असते. पण ती आवड म्हणजे आपलं करिअर करण्याची ती फील्ड नव्हे. म्हणून आपल्याला जर करिअर चूज करायचं असेल तर त्या आवडीच्या मागे आपली क्षमता आहे की नाही, टॅलेंट आहेत की नाही, स्किल आहे की नाही आपल्यापुढे, हे पण आपल्याला बघायला लागेल. तुम्ही म्हणणार हे आताच कसं समजेल, समजतं. लहानपणापासून आपल्याला समजतं की आपलं स्किल कशामध्ये आहे. आपले प्रदीप तिळे जे आपले नामधारक आहे, लहानपणापासून त्यांना ड्रॉइंगची आवड होती, आर्किटेक्चरची आवड होती, त्याप्रमाणे त्यांनी आर्किटेक्चर निवडलं आणि ते एकदम टॉपला गेले. आपल्याकडे अशी बरीच लोक आहेत की त्यांनी बरोबर क्षेत्र निवडलेलं आहे. आणि आपल्याकडे अशी बरीच माणसं आहेत की त्यांनी क्षेत्र निवडलं, पण काही वर्षांनी त्यांना कळलं की आपलं क्षेत्र चुकलेलं आहे आणि त्यांनी वेळीच क्षेत्र बदललं आणि पुन्हा ते टॉपला गेलेले आहेत. म्हणून समजा आपल्याला नाही समजलं लहानपणीच आवड कुठली आहे आणि आपण एखादं क्षेत्र निवडलं, तरी इट इज नेवर टू लेट, हे लक्षात ठेवायचं. आपण चेंज करू शकतो. मी माझ्या मित्राचं उदाहरण देतो. माझ्या मित्रांनी आमच्याबरोबर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली, पण त्याला 1 वर्षात कळून चुकलं की हे आपलं काम नाही, हे इंजिनिअरिंग होणं काय आपलं काम नाही, आपल्याला मेडिकलचीच खरी आवड होती. तर त्यांनी काय केलं, इंटरला जाऊन त्यांनी मेडिकलला इंटरला पुन्हा तेव्हा इंटर सायन्स होतं, इंटर सायन्सला पुन्हा बसला आणि त्यांनी मेडिकलला ॲडमिशन घेतली आणि आज तो मोठा ऑर्थोपेडिक सर्जन झालेला आहे. म्हणजे त्यांनी वेळीच करेक्शन केलं, आपल्या क्षेत्राचं किंवा आपल्या करिअरचं वेळीच करेक्शन केलं. काही लोक ह्याच्याहीपेक्षा पुढे जाऊन करेक्शन करतात. आपण आपल्याकडे जे बघतो, जे सेलिब्रिटीज आपण बघतो, ते डॉक्टर सेलिब्रिटी, आपण डॉक्टर लागू बघितलेले आहेत, असे बरेच डॉक्टर्स आपण बघितलेले आहेत की ते डॉक्टर झाले, पण त्यांना नंतर कळलं की आपल्याकडे कलाकार होण्याचं आपल्याकडे आवड आहे आणि कलाकार होण्याचं आपल्याकडे कौशल्य आहे, क्षमता आहे. आणि हळूहळू त्यांनी डॉक्टरकी सोडून दिली आणि ते कलेमध्ये घुसले आणि कलेमध्ये सुद्धा ते टॉपला गेले. म्हणजे इट इज नेवर टू लेट, लक्षात ठेवायचं. पण तुम्ही जेव्हा तुमची आवड जपता, आवडीची जोपासना करता, तेव्हाच तुम्ही टॉपला जाता, हे लक्षात ठेवायला पाहिजे. कारण तुम्हाला जर टॉपला जायचं असेल ना, तर बर्निंग डिझायर लागते. बर्निंग डिझायर हा इंग्लिशमध्ये परफेक्ट शब्द आहे. तीव्र इच्छा, मराठीमध्ये आपण म्हणतो तीव्र इच्छा पाहिजे टॉपला जाण्याची, आणि ती करिअर करण्याची तीव्र इच्छा असेल तरच माणूस टॉपला जाऊ शकतो. कारण तीव्र इच्छेलाच कष्टाचं सहाय्य मिळू शकतं, नाहीतर कष्ट केले जात नाही आणि फक्त रडणं चालू राहतं. आता मी मगाशी म्हटलं की आवड असली तरी क्षमता आहे की नाही बघितलं पाहिजे. क्षमता कशामध्ये आहे आणि आवड आणि क्षमतेची जोड कशी घालता येईल हे पण आपल्याला बघता येईल. मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो. आता क्रिकेटचं उदाहरण घेऊया आपण. क्रिकेटची आवड आपल्या सगळ्यांना आहे, सचिनला पण होती, पण सचिनकडे बॅटिंग करण्याची क्षमता होती, क्रिकेट खेळण्याची क्षमता होती. तेव्हा त्यांनी त्या क्षमतेला आणखीन चालना दिली, हार्डवर्क केलं आणि तो टॉपला गेला. पण तुम्ही दुसरं उदाहरण बघितलं ते म्हणजे त्यांचे गुरु रमाकांत आचरेकर साहेब, सर रमाकांत आचरेकर सर, ह्यांचं जर तुम्ही उदाहरण बघितलं, त्यांना पण क्रिकेटची आवड होती, पण ते क्रिकेटमध्ये द्रोणाचार्य बनले. का?
तर त्यांना शिकवण्याची आवड होती, त्यांना शिकवण्याची ॲबिलिटी होती, म्हणून ते त्या फील्डमध्ये टॉपला गेले. तिसरं उदाहरण बघितलं तर हर्षा भोगले, मला वाटतं मी बरोबर नाव घेतलेलं आहे. हर्षा भोगले हे स्वतः काय क्रिकेट खेळले की नाही मला माहीत नाही, पण त्यांना क्रिकेटची एवढी आवड होती की त्यांनी क्रिकेट कॉमेंटेटर म्हणून आपलं नाव संपूर्ण या फील्डमध्ये केलं. म्हणजे बघा, एकच आवड पण फील्ड वेगवेगळी. एकाने क्रिकेट खेळला, एक शिकवण्याच्या फील्डमध्ये गेले आणि एक आपल्या कॉमेंटेटरच्या फील्डमध्ये गेले. म्हणजे एकच आवड, क्षमता वेगळी, त्याप्रमाणे आपलं त्यांनी फील्ड निवडलं आणि ते पुढे मोठे झाले. आता गाण्याची आवड घेऊ आपण. गाण्याची पण आवड सगळ्यांना असतं. हल्ली मी बघितलं आहे प्रत्येक तरुण हे कानाला लावूनच फिरत असतो. काय एक तुम्हाला माहीत नाही, आमचे नामधारक प्रार्थना ऐकत असाव्या, पण बहुतेक सिनेमाची गाणी ऐकत असतात. तर गाणी ऐकण्याची आवड खूप असते. म्हणजे आपण कानसे नसतो किंवा तानसे नसतो. जर आपण तानसे नसेल तर गाणं आपण आणखीन पुढे कसं वाढवता येईल, चांगलं गाणं कसं शिकता येईल, याच्यामध्ये जर कष्ट केले तर गाण्यामध्ये सुद्धा आपण टॉपला जाऊ शकतो. पण गाण्याची आवड आहे आणि तो कानसेन आहे तरी तो पुढे जाऊ शकतो. कारण जे कानसेन आहेत ना, ते सुद्धा चांगलं निरूपण करू शकतात, ते गाण्यांचं चांगलं रसग्रहण करू शकतात. असं करणारे लोकसुद्धा मी बघितलेले आहेत की गाण्याचं निरूपण करण्यामध्ये ते पुढे गेलेले आहेत. गाण्याची त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत, स्वतः गाता येत नसतील, गाण्याची पुस्तकं लिहिलेली आहे. मला सांगायचा उद्देश काय आहे की आवड आणि क्षमता ह्यांची जेव्हा जोड होते ना, तेव्हा तुम्ही टॉपला जातात. आणि ऑफकोर्स कष्ट करण्याची तयारी ही पाहिजेत. कष्ट केल्याशिवाय तुम्ही कुठेच पुढे जाऊ शकत नाही. पण पहिली मेजर गोष्ट जर तुम्हाला काय पाहिजे असेल तर आवड आणि त्यामागे क्षमता, या दोन गोष्टी आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. आता आपण कुठलीही आवड घ्या, म्हणजे अशी नाही की गाणं किंवा क्रिकेट, स्पोर्ट्स, अभ्यासाची आवड असते कोणाला, अभ्यासामध्ये टॉपला जातात. कशामध्येही तुमची आवड असू दे. आज मी बघितलं तर साधं आपण जेवण करणं म्हणजे आपण किती साधं समजतो, कोणी जेवण करू शकतो असं म्हणतो, पण आज त्याच्यामध्ये टॉपला गेलेले शेफ आहेत, टॉपला गेलेले. म्हणजे त्यांची सॅलरी जर तुम्ही बघाल तर IT इंजिनियरलासुद्धा ते मागे टाकतील अशी त्यांच्या सॅलरीज आहेत 5 स्टार हॉटेलमध्ये. एवढंच नाही तर त्यांच्यासाठी फुल चॅनेल, TV चॅनेल चालू असतो खाण्यासाठी फक्त. म्हणजे एक साधी आपण खाणं, जेवण करणं ही साधी गोष्ट समजली जाते, पण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर तुमची जर आवड असेल आणि तुम्हाला त्याच्यामध्ये चांगलं चांगलं काहीतरी करून दाखवता आलं तर तुम्ही कुठल्या कुठे टॉपला जाऊ शकता. म्हणून लोकमान्य टिळकांनी आपल्या मुलाला हाच उपदेश केला की तू कुठलंही क्षेत्र निवड पण टॉपला जा. कुठलंही क्षेत्र निवड पण तू टॉपला जा. आणि सद्गुरू पण आपल्याला तेच सांगतात की टॉपला जाणं महत्त्वाचं आहे. टॉपला जायचं म्हणजे नुसतं पैसे कमवण्यासाठी नाही, टॉपला जायचं ते कशासाठी ते मी नंतर येणारच त्यासाठी. लोकांना आनंद देण्यासाठी जायचं आहे, लोकांना आनंद देण्यासाठी. आता करिअरची निवड तुम्हाला कळलं की करिअरची निवड कशी करायची. मी अजून एक एक्झाम्पल देतो. ऑपरा विन्फ्रे म्हणून एक TV इंटरव्ह्यू घेणारी एक अमेरिकन बाई आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. तिने आज संपूर्ण जग गाजवलेलं आहे, जग गाजवलेलं आहे. का? ती फक्त इंटरव्ह्यू घेते लोकांचे, आणि ज्यांचे इंटरव्ह्यू घेते त्यांना ती इंटरव्ह्यू घेणं हे मानाचं वाटतं, एवढं ती टॉपला गेली. म्हणजे बघा, म्हणजे इंटरव्ह्यू घेणारा खरा मोठा असतो. आपण काय म्हणतो, इंटरव्ह्यू घेणारा मोठा, घेणारा नाही, इंटरव्ह्यू ज्याचा घेतो तो मोठा असं आपल्याला वाटतं. पण आता अशी परिस्थिती झाली आहे की ती इंटरव्ह्यू घेणार हे त्या इंटरव्ह्यू देणाऱ्याचं पण एक मानाचं स्थान झालेलं आहे. म्हणजे बघा, आणि तिला कसली आवड होती तर तिने आपल्या एका पुस्तकात म्हटलेलं आहे की आय लव टू हँग आउट अँड टॉक टू द पीपल. आता ही काय आवड झाली, हँग आउट आणि टॉक टू द पीपल, ही काय आवड झाली. पण ही साधी आवड पण तिने जपली, जोपासना केली त्याची, आणि ती आज टॉपला गेलेली आहे. म्हणून सांगितलं ना की तुमच्याकडे कुठलीही आवड असू दे, कुठलीही आवड, ती आवड तुम्ही फाइंड आउट करायला शिका की आपल्याकडे कुठली आवड आहे, आपल्याला कशामध्ये चांगलं करिअर करता येईल. एकदा आवड तुम्ही ठरवली आणि मग तुम्ही मागे वळून बघू नका, मग त्या आवडीच्या मागे लागा. म्हणून एका माणसाने म्हटलं आहे, डोंट लिव्ह अदर्स ड्रीम्स,
म्हणजे आपल्या आईवडिलांचं ड्रीम आहे ते तुम्ही ड्रीम जगायचा प्रयत्न करू नका, तुम्ही स्वतःचं ड्रीम फाइंड आउट करा. पण स्वतःचं ड्रीम म्हणजे इथे इथे भटकणं नाही. नाही तर आईवडिलांना सांगणं आम्ही आमचं ड्रीम फाइंड आउट करतो आहे आणि इथे इथे भटकत आणि टाईमपास करत बसाल तर चालणार नाही. तर तुम्हाला लवकर आपलं ड्रीम ठरवायला लागेल. म्हणून आपण आता समरी काय काढली, आता आपण आतापर्यंत काय बोललो की आपण आपली आवड ठरवली पाहिजे. जरी उशीर झाला तरी चालेल, जरी उशीर झाला तरी चालेल, तुम्ही चेंज करू शकता आणि आयुष्यामध्ये मोठं होऊ शकता. कधी कधी असं होतं, आता मी परवा मला ते नाव आठवत नाही, एक सिंगरचं, हल्ली एक मोठी सिंगर आलेली आहे, तिने म्हटलं मी ॲक्सिडेंटली सिंगर झाली. ॲक्सिडेंटली म्हणजे काय, माझा आवाज कोणीतरी बघितला आणि मला पुढे त्यांनी नेलं. म्हणजे काय, तिच्याकडे आवड होती, तिच्याकडे स्किल होतं, तिच्याकडे टॅलेंट होतं, पण ते कोणीतरी बघायला लागलं तिच्यासाठी. हे खरं आईवडिलांनी बघितलं असतं तर लवकर समजलं असतं, पण दुसरा कोणतरी बघतो. त्यामुळे शेवटी टॅलेंट असणं, त्या आपल्याकडे जी टॅलेंट आहेत त्या टॅलेंट आणि आवड ह्या दोन गोष्टींनी जर तुम्ही पुढे गेला तर करिअरमध्ये तुम्ही फार पुढे जाल. आता दुसरा मुद्दा, करिअर टॉपला जायचं म्हणजे काय करायचं. सद्गुरू काय म्हणतात की आपल्याला गोल ठरवलं पाहिजे. गोल, आपण जर गोल सेट नाही केला तर आपण पुढे जाऊ शकत नाही. सद्गुरू एक चांगलं वाक्य वापरलेलं आहे की तुम्हाला जर दिशा माहीत नसेल तर तुमच्या आयुष्याची दशा होणार. दिशा माहीत असणं गरजेचं आहे, कारण दिशेच्या दृष्टीने तुम्ही एक एक पाऊल पुढे टाकत गेला तरच तुम्ही मुक्कामाला पोचणार. नाही तर कसे मुक्कामाला पोचणार. तुम्ही रेल्वेच्या तिकीट बुकिंगमध्ये गेला आणि सांगितलं मला तिकीट द्या, तर तो तिकीट देणारा काय म्हणणार, कुठलं तिकीट, कुठे जायचं आहे तुम्हाला ते मला माहीत नाही, तुम्ही तिकीट द्या. असं कोण देईल का तिकीट. म्हणजे तुम्हाला कुठे पोचायचं आहे हे माहिती पाहिजे ना, तरच तुम्हाला दिशा मिळेल आणि तुम्ही त्या दिशेने पुढे पुढे जाल आणि तुम्ही टॉपला जाऊ शकाल. म्हणून दिशा मिळणं खूप गरजेचं आहे. म्हणून असं म्हणतात की सेट द गोल्स. म्हणून प्रत्येकाने आपले गोल सेट केले पाहिजे. आता गोल सेट करणं म्हणजे फक्त करिअरचे गोल नाही, मी मगाही सांगितल्याप्रमाणे चारही गोष्टीचे, म्हणजे काय, करिअरचे गोल, रिलेशनशिपचे गोल, हेल्थचे गोल, नंतर सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचे गोल, हे सगळे गोल आपण सेट केले पाहिजे. आणि नुसतं सेट करून चालत नाही, मीट केले पाहिजे नंतर. म्हणून आपण पहिल्यांदा बघणार आहे की गोल सेट कसा करायचा आणि हळूहळू आपण बघणार आहे की गोल मीट कसा करायचा. दोन्ही महत्त्वाचं आहे, कारण गोल सेट करणं सोपं आहे. गोल सेट करायला काय जातं आपलं बाचं, पण शेवटी तो मीट करणं आणि पुढे जाणं याला खूप महत्त्वाचं असतं. त्याला दिशा कशी द्यायची, कशी पावलं उचलायची, त्याच्यामध्ये आपलं टॅलेंट कसं वाढवायचं, आपल्या मनाचं सामर्थ्य कसं वापरून घ्यायचं, अंतर्मनाचं सामर्थ्य कसं वापरून घ्यायचं, शहाणपण कसं वापरायचं आणि पुण्याईची जोड कशी द्यायची, या सर्व गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. एक लक्षात ठेवा, तुम्हाला जेव्हा गोल मीट करायचं आहे तेव्हा तुम्हाला वाटेवर सोपं नसतं गोल मीट करणं. कष्ट करायची तयारी लागते, खूप खूप कष्ट करायची तयारी लागते. भीमसेन जोशी, आपले जे माननीय भीमसेन जोशी आहेत, ज्यांना भारतरत्न मिळालं, ते सांगायचे की त्यांच्या गुरूंनी त्यांना पाणी भरून आणायला लावायचे, कुठे लांबून जाऊन पाणी भरून घेऊन ये, आणि 6 लावायला त्यांनी 6 महिने शिकवलं त्याला. म्हणजे बघा किती कष्ट करायची तयारी, तेव्हा ते भीमसेन जोशी झाले. म्हणून कुठलीच गोष्ट सोपी नसते, कष्ट करण्याची तयारी पाहिजे. कारण टॅलेंट सगळ्यांकडे असतात. मला तुम्ही सांगा, SSCला जे टॉपला येतात ते काय प्रत्येकाचे टॅलेंट कमी असतं. 90% वर मिळणारे सगळ्यांचे टॅलेंट चांगले असतात, 80% वर सगळ्यांचे टॅलेंट चांगले असतात. पण पहिला जो एकच येतो तो कष्ट करतो, योग्य रीतीने कष्ट करतो, योग्य रीतीने अभ्यास करतो, तोच पुढे जातो आणि त्याला पुण्याची जोड मिळते. म्हणून तुम्हाला जर टॉपला जायचं असेल तर सगळ्या गोष्टी लागतात. टॅलेंट लागतं, स्किल्स लागतात. तुम्ही म्हणा टॅलेंट आणि स्किलमध्ये काय फरक आहे. फरक आहे, टॅलेंट म्हणजे हुशारी, बुद्धिमत्ता, आणि स्किल म्हणजे ती बुद्धिमत्ता वापरायचं स्किल. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल ना तर संपूर्ण माणसं लागतात. लक्षात ठेवा, माणसाशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही. सर्वांच्या मदतीनेच माणूस मोठा होऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं, एकटा आता सचिन तेंडुलकर एकटा खेळून क्रिकेटमध्ये तो वरती जाऊ शकत नाही. त्याला फिल्डिंगचा सपोर्ट लागतो, बॉलिंगचा सपोर्ट लागतो, सगळ्यांचे सपोर्ट लागतात. सगळ्यांचे सपोर्ट मिळतात ना, आणि प्रेक्षकांचा सपोर्ट लागतो, तेव्हा तो मोठा होऊ शकतो. म्हणून सर्वांच्या सपोर्टने आपण मोठा होऊ शकतो.
आपण एकटे काही करू शकत नाही. सद्गुरूंचं एक महावाक्य आहे, तुम्ही एकटे सुखी होऊ शकत नाही, तुम्ही एकटे यशस्वी होऊ शकत नाही, तुम्ही एकटे जगू पण शकत नाही. म्हणजे काय, तुम्हाला सर्वांची गरज आहे, सर्वांची गरज आहे. मग सर्व काय तुम्हाला फुकट मदत करणार काय? तुम्हाला काय वाटतं सर्वांनी येऊन मदत करावी, मला मोठं करण्यासाठी सर्वांनी मला येऊन मदत करावी, असं कोण करत नाही. लक्षात ठेवायचं, त्यांची मदत आपल्याला मिळवायला लागते, त्यांना मोटिवेट करायला लागतं, त्यांच्याशी रिलेशनशिप वाढवायला लागते. रिलेशनशिप ही खूप महत्त्वाची असते. म्हणून हे स्किल आहे, कम्युनिकेशन स्किल आहे, रिलेशनशिप वाढवणं हे स्किल आहे. या सगळ्या स्किल डेव्हलप केल्या पाहिजे. टीम बिल्डिंग हे स्किल आहे. ह्या सर्व गोष्टीचं स्किल तुम्ही डेव्हलप केलं आणि तुमची बुद्धिमत्ता वापरली तरच तुम्ही टॉपला जाऊ शकता. आणि मग त्याच्याबरोबर शहाणपण लागतं. ह्या सर्व गोष्टीसाठी शहाणपण लागतं. करिअर निवडण्यासाठी शहाणपण, लोकांची स्किल डेव्हलप करण्यासाठी शहाणपण, सर्व गोष्टीचा मागे शहाणपणाचं अधिष्ठान पाहिजेच. सद्गुरूंनी सांगितलं की विजडम इज मोस्ट इम्पॉर्टंट. सद्गुरूंनी सांगितलं शहाणपणाला पर्याय नाही, शहाणपण सगळीकडे लागतंच. म्हणून काही काही लोक बघा, व टॅलेंट असतं, कष्ट करण्याची तयारी असते, पण शहाणपण कमी पडतं आणि ते लोक टॉपला जात नाहीत. आपला सचिन बरोबर कोण होतं? विनोद कांबळी. सचिन तेंडुलकर बरोबर विनोद कांबळी त्याच्या एवढाच होता, त्याच्यापेक्षाही टॅलेंटेड होता असं म्हणतात. सचिनपेक्षाही विनोद कांबळी जास्त टॅलेंटेड होता. पण जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल बघितलं तर विनोद कांबळी मागे राहिला, सचिन पुढे गेला. याला कारण सचिनकडे शहाणपण होतं, कष्ट करण्याची तयारी होती. शहाणपण सगळ्यात महत्त्वाचं होतं सचिनकडे. सचिननी कोणालाही दुखवलं नाही. तुम्ही बघा, सचिनचं संपूर्ण तुम्ही करिअर बघितलं तर त्यांनी कुठेही मोठे काय म्हणतात इश्यूज निर्माण केले नाही. कुठेही त्यांनी इश्यूज न निर्माण करता, कुठल्याही वादामध्ये न अडकता त्यांनी आपलं करिअर चालू ठेवलं. ह्याला म्हणतात शहाणपण. आणि ते दुसरीकडे त्यांनी फोकस केलं नाही. 10 ठिकाणी तुम्ही जर फोकस केलं तर तुमचं एकीकडे फोकस होणार नाही. म्हणून गोल कशासाठी पाहिजे? फोकस होण्यासाठी. जेव्हा तुमच्याकडे गोल असतो तेव्हा तुम्ही फोकस असता आणि त्या दिशेने तुम्ही जाऊ शकता. म्हणून सांगायचा मुद्दा काय की सद्गुरू म्हणतात की त्याला शहाणपण लागतं. आणि ते शहाणपण कुठे देतात? ते मिळण्याचं ठिकाण फक्त जीवनविद्या मिशन. हे लक्षात ठेवायचं. जीवनविद्येचं शहाणपण. नाही तर शहाणे बरेच लोक आहेत आपल्याकडे, शहाणे समजणारे लोक भरपूर आहेत, पण जीवनविद्येचं शहाणपण मिळणं खूप गरजेचं आहे. आणि शेवटी लास्ट बट नॉट लिस्ट इज पुण्याई. माणसाला पुण्याईची गरज पडते. लोक त्याला नशीब म्हणतात, पण नशीब हे आकाशातून पडत नाही किंवा जमिनीतनं उगवत नाही, ते आपल्या कर्मातनंच निर्माण होतं आणि त्याला पुण्याई म्हणतात. आणि ही पुण्याईची जोड मिळाल्याशिवाय तुम्ही टॉपला जाऊ शकत नाही. म्हणून या सर्व गोष्टीचा उहापोह आपण हळूहळू करणार. लक्षात ठेवा, हा जो वेबिनार आहे ना, हा खूप उपयोगी आहे. आणि मी मागे म्हटलं की हा तरुणांसाठी फक्त नाही आहे, सर्वांसाठी आहे. कारण का, सगळे तरुण असतात, सगळ्यांना निरनिराळ्या टप्प्यावर ह्या मार्गदर्शनाची गरज असते. काही लोक पुढे गेलेले आहेत करिअरमध्ये, त्यांनासुद्धा शहाणपणाची आणि पुण्याची कशी जोड मिळवायची ह्याची गरज असते. म्हणून सांगायचा मुद्दा काय की आपल्याला गोल ठरवला पाहिजे सर्व बाबतीत. करिअर, रिलेशनशिप, हेल्थ, सगळीकडे गोल पाहिजे आपल्याला. आता हे गोल ठरवण्याच्या अगोदर आपण जरा एक प्रश्न आपल्याला विचारूया. व्हॉट इज द पर्पज ऑफ अवर लाईफ? हा एक प्रश्न आपण आपल्याला विचारला पाहिजे. व्हॉट इज द पर्पज ऑफ अवर लाईफ? आपण या जन्माला का आलो? सद्गुरू म्हणतात हा प्रश्न विचारा तुम्ही स्वतःलाच की तुम्ही जन्माला का आलाय. आणि याचं सद्गुरूंनी उत्तर दिलेलं आहे की माणसाचा जन्म कशासाठी, हा त्यांनी उत्तर दिलेलं आहे. कशासाठी दिले उत्तर? आनंदाचा स्वाद घेण्यासाठी, आनंदाचा अनुभव घेण्यासाठी, आनंदाचा भोग घेण्यासाठी, आनंद लुटण्यासाठी आपला जन्म आहे. मग सद्गुरूंनी पुढे क्लॅरिफाय केलं की आनंद लुटण्यासाठी काय केलं पाहिजे. ते सुद्धा सद्गुरूंनी एका शब्दात सांगितलं की आनंद वाटल्यानंतरच तो तुमच्याकडे बुमरँग होऊन परत येतो आणि तुम्ही ते आनंद लुटू शकता. म्हणून आनंदाचा स्वाद घ्यायचा असेल, कारण आनंदाचा उपभोग घेण्यासाठी आपण जन्म घेतलेला आहे. आनंदाचा उपभोग, तुम्हाला हे आश्चर्य वाटेल, सद्गुरू बोलतात ते, अरे आनंदाचा उपभोग घेतो तर लहानपणी सुरुवात रडायनी होते, जन्म झाल्यानंतर रडतो मुलगा, तो आयुष्यभर रडत असतो, फक्त मेल्यानंतर बाकी रडतात, तोपर्यंत तोच रडत असतो. म्हणजे लहानपणापासून आपण रडत असतो
आपल्याला सुख म्हणजे काय मिळतच नाही, आनंद कधी बघितलेलाच नसतो. आणि तुम्ही म्हणतात की आनंदाचा स्वाद घेण्यासाठी काय, आनंदाचा उपभोग घेण्यासाठी काय माणसाचा जन्म आहे. पण हे खरं आहे. सद्गुरू जेव्हा सांगतात ना त्याच्यामागे खूप मोठं तत्त्वज्ञान आहे आणि त्याला जीवनविद्या म्हणतात. आणि ते शिकण्यासाठी तुम्हाला आमचे कोर्सेस करायला लागतील. सद्गुरूंनी काय केलं माहिती आहे, निरनिराळे कोर्सेस तयार केलेले आहेत. म्हणजे गर्भसंस्कारापासून ते बालसंस्कार, विद्यार्थी मार्गदर्शन, तरुणांना मार्गदर्शन, कौटुंबिक सौख्य, स्वानंद योग भाग 1 म्हणजे बेसिक जीवनविद्या फिलॉसॉफी, स्वानंद योग भाग 2 म्हणजे ॲडव्हान्स कोर्स, स्वानंद योग भाग 3 म्हणजे मेडिटेशनची पूर्वतयारी आणि स्वानंद योग भाग 4 म्हणजे ॲडव्हान्स म्हणजे सद्गुरू दिव्य बोध आणि दिव्य साधना पण शिकवतात. हायेस्ट पार्ट ऑफ मेडिटेशन सद्गुरू शिकवतात, त्याला डिव्हाइन मेडिटेशन म्हणतात. डिव्हाइन मेडिटेशन मीन्स मेडिटेशन्स अगेन्स्ट डिव्हिनिटी हे शिकवतात. तर इथपर्यंत सगळी तयारी सद्गुरूंनी केलेली आहे. पण त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्ही सर्व तरुणांनी आपले कोर्सेस करणं खूप गरजेचं आहे. कारण इथे मी किती सांगितलं तरी प्रत्येक गोष्टीला अजून एक निरनिराळे कंगोरे असतात आणि ते सगळे कंगोरे समजल्याशिवाय तुम्हाला आयुष्यामध्ये वरती जाणं कठीण जाईल. म्हणून तुम्ही काय करा, आमचे कोर्सेस करा. आमचं कर्जतला ज्ञानपीठ बांधलेलं आहे, ते ज्ञानपीठ बघायला या. इट इज अ वंडर, इट इज अ स्वित्झर्लंड इन इंडिया. लक्षात ठेवा, त्याला आम्ही स्पिरिच्युअल स्वित्झर्लंड म्हणतो. तर हे तुम्ही व्हिजिट करा आणि तिथे येऊन तुम्ही हे सगळं ज्ञान घ्या. असो, मी कुठे आलो होतो की व्हाय म्हणजे आपण आपलं पर्पज ऑफ लाईफ काय हे आपण बघितलं पाहिजे. तर सद्गुरूंनी सांगितलं की आनंद वाटता वाटता आनंद लुटणं हे आपल्या आयुष्याचं पर्पज आहे. म्हणजे या माणसाचा जन्म कशासाठी, तर आनंद वाटता वाटता लुटण्यासाठी. म्हणजे खरं लुटण्यासाठी आहे, पण लुटण्यासाठी आनंदाचा उपभोग घेण्याची पद्धत काय, तर रिबाउंड शॉट. रिबाउंड शॉट म्हणजे पहिलं द्या, सुख द्या आणि मग सुख घ्या. हा रिबाउंड शॉट आहे. कॅरममध्ये आपण रिबाउंड शॉट खेळतो ना, होम शॉट असतो आणि रिबाउंड शॉट असतो. तर हा रिबाउंड शॉट आहे, म्हणजे दिल्याने येतं आहे रे, लक्षात ठेवायचं. म्हणून आपल्याला आनंद वाटला पाहिजे, लोकांना आनंद दिला पाहिजे, मग तो आपल्याला आनंद मल्टिप्लाय आणि मॅग्निफाय होऊन आपल्याकडे परत येईल आणि आपण तो आनंद लुटू. ह्याच्यामध्ये अजून एक खोच आहे, ते सांगतो. आनंद देताना सुद्धा आपण आनंदाचा भोग घेत असतो. कारण तुम्ही जर आयुष्यामध्ये बघितलं तर आपण जेव्हा दुसऱ्यांना आनंद देतो तेव्हा आपल्याला आनंद होतच असतो. त्याच्यानंतर बुमरँग होऊन आपल्याला आणि आनंद मिळेल ती गोष्ट वेगळी, पण देताना सुद्धा खूप आनंद असतो आपल्याला. आपल्या लोकांना आपण देतो. आता फॉर एक्झाम्पल, आमचे जेव्हा फॅकल्टी मेंबर लोकांना ज्ञान देतात म्हणजे आनंदच देत असतात. ते ज्ञान दिल्यानंतर तो जो ऐकणारा जेव्हा खुश होतो, त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी घडतं चांगलं, आणि तो जर येऊन फॅकल्टी मेंबरला भेटतो आणि सांगतो की माझं असं असं भलं झालं, मी व्यसन सोडलं, तेव्हा त्या फॅकल्टी मेंबरला जो आनंद होतो तो आनंद दिल्यानेच होत असतो. लक्षात ठेवा. म्हणून आनंद देताना सुद्धा आपल्याला आनंद होत असतो, देताना सुद्धा आपल्याला समाधान मिळत असतं. तसंच आनंद दिल्यामुळे तो पुन्हा मल्टिप्लाय मॅग्निफाय होऊन आपल्याकडे येऊन आपल्याला सुद्धा आनंदाचा लयलूट करत असतो. म्हणून आपला जन्म कशासाठी आहे, आनंदाचा उपभोग करण्यासाठी आहे, आनंद लुटण्यासाठी आहे. हे जेव्हा तुम्ही लक्षात ठेवाल तेव्हा तुमचं गोल काय ठेवायचा हे तुम्हाला कळेल. आयुष्यामध्ये आपला गोल काय पाहिजे हे तुम्हाला ह्याच्यावरनं कळेल. आता सद्गुरूंनी आता गोल ह्या गोष्टीच्या 3 व्याख्या आहेत. 3 व्याख्या म्हणण्याच्या 3 स्टेप्स आहेत. आपण कॉर्पोरेटमध्ये जेव्हा बघतो त्या कॉर्पोरेटमध्ये आपण 3 गोष्टी बोलतो. एक व्हिजन, एक मिशन आणि गोल्स किंवा ऑब्जेक्टिव्स असं म्हणतो आपण. व्हिजन म्हणजे काय, एक व्यापक गोल. थोडक्यात सांगायचं म्हणजे व्हिजन म्हणजे व्यापक गोल, खूप व्यापक अशी व्हिजन असते. आणि त्या व्हिजनला संयुक्तिक म्हणजे तो व्हिजन पूर्ण करण्यासाठी, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे काही करायला लागतं ते स्टेटमेंट किंवा ते आपण जे ठरवतो त्याला मिशन म्हणतात. मिशन म्हणजे चळवळ असते. ती चळवळ की काय करायचं आपण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी, ते मिशन व्हिजन पूर्ण करण्यासाठी काय करायचं याला मिशन म्हणतात. आणि मिशन पूर्ण करण्यासाठी जे काही लहान 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 गोल्स निर्माण करायला लागतात, कारण बऱ्याच गोष्टी करायला लागतात. एक मिशन असेल त्या मिशनसाठी बऱ्याच गोष्टी करायला लागतात. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. काही लोकांचं मिशन असतं कस्टमर फर्स्ट,
असं मिशन असतं. बऱ्याच ऑर्गनायझेशनचं तुम्ही बघितलं कस्टमर फर्स्ट असं मिशन असतं. मग हे मिशन पूर्ण करण्यासाठी गोल्स असतात. प्रत्येक डिपार्टमेंटला गोल दिलेले असतात. काही लोक कस्टमरशी डायरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये असतात, त्यांचा गोल वेगळा. जे मागे असतात त्यांचा गोल वेगळा. जे क्वालिटी बघतात त्यांचा गोल वेगळा. कारण कस्टमरला जर खुश करायचं असेल तर सर्वजण लागतात. क्वालिटी डिपार्टमेंट, प्रोडक्शन डिपार्टमेंट दोघे मिळून क्वालिटी निर्माण करणार की जेणेकरून ती क्वालिटी कस्टमरला मिळणार. जो सेल्सचा माणूस असतो तो त्यांना सर्व्हिस देतो आणि त्यांना आपण कस्टमरला खुश करतो. एका कंपनीमध्ये, मला तर आठवत नाही ती कंपनी, बहुतेक ती 3M कंपनी आहे मला वाटतं अमेरिकेतली. त्यांनी आपला एक गोल ठेवला होता काय की टेलिफोन आपण जेव्हा कंपनीला फोन करतो तेव्हा बऱ्याच वेळ फोन उचलला जात नाही. माहिती आहे तुम्हाला ना, आपण फोन करतो आणि फोन उचललाच जात नाही किती वेळ. तर मग कस्टमर वैतागतो किती वेळ फोन घेत नाहीत म्हणून. तर त्यांनी आपल्या रिसेप्शनला पण एक गोल दिला होता की तिसऱ्या बेलच्या मध्ये तुमचा फोन उचलला गेला पाहिजे. तिसऱ्या बेलला फोन उचलला गेला पाहिजे. एवढं त्यांनी तिथे व्यवस्था केली होती की कुठल्याही कस्टमरनी फोन केला तर तिसऱ्या रिंगला तो फोन उचलला गेलाच पाहिजे. म्हणजे बघा किती स्मॉल गोष्टीचे गोल होऊ शकतात. एवढे गोल आपण ठेवायला पाहिजे. म्हणून विजन म्हणजे एक व्यापक गोल, नंतर मिशन त्या गोलला या विजनला सॅटिस्फाय करण्यासाठी एक्झॅक्टली काय करायचं हे मिशन ठरवतं आणि मिशनच्या पुढे गोल्स ठरवले जातात. आता आपण सद्गुरूंचं उदाहरण देऊन हा पॉईंट नीट मी क्लिअर करतो. सद्गुरूंचं विजन काय होतं? हे जग सुखी व्हावं हे विजन. काय? संपूर्ण जग सुखी व्हावं हे विजन. आता एवढं मोठं विजन आहे, त्याला काय करायचं? म्हणून जीवनविद्या मिशनचं मिशन, आपलं मिशन स्टेटमेंट काय? घर तिथे जीवनविद्या, हे मिशन झालं आमचं. म्हणजे सद्गुरूचं विजन काय? संपूर्ण जग सुखी करणं. आता आपण काय विचार केला जीवनविद्या मिशनने? सुखी करण्यासाठी काय करायला लागेल? जीवनविद्या घरोघरी पोचवायला लागेल, म्हणजे लोक सुखी होतील. म्हणून आपलं मिशन स्टेटमेंट काय? घर तिथे जीवनविद्या. आता घर तिथे जीवनविद्या करण्यासाठी काय करायला लागेल? सद्गुरूंचं जे ज्ञान आहे हे ज्ञान आपल्याला निरनिराळ्या पद्धतीने लोकांपर्यंत, लोकांच्या घरापर्यंत नेऊन दिलं पाहिजे, घरापर्यंत. म्हणून सद्गुरूंनी ग्रंथदिंडी सुरू केली. म्हणजे काय? सद्गुरूंचे ग्रंथ म्हणजे सद्गुरूंचं शुद्ध ज्ञान हे प्रत्येक घराघरापर्यंत पोचवण्याचं काम आमचे कार्यकर्ते करतात. घराघराकडे नेऊन देतात आणि त्यांना त्याचं महत्त्व समजावून सांगतात आणि त्याच्यातनं तुम्ही सुखी कसे व्हाल ते सांगतात आणि त्यांना ते पटवून देऊन त्यांच्यापर्यंत घर आपलं ग्रंथ पोचवतात. याला आम्ही ग्रंथदिंडी म्हणतो. हे ग्रंथदिंडी म्हणजे काय? मिशन आपलं पूर्ण करण्यासाठी केलेला एक प्रकार आहे. मग त्याच्यामध्ये आम्ही गोल करतो की आता यावर्षी किती ग्रंथदिंडी व्हायला पाहिजे. असं प्रत्येकजण आपापला स्वतःचा गोल ठरवतो. एक जीवनविद्या मिशन एक गोल ठरवतं आणि प्रत्येकजण आपला गोल ठरवतो. अशा रीतीने ग्रंथदिंडी करतो आपण. नंतर आपण कोर्सेस करतो. कोर्सेसमधनं सुद्धा सद्गुरूंचं शुद्ध ज्ञान हे आम्ही प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. म्हणून आमचे कार्यकर्ते काय करतात? लोकांना कोर्सला घेऊन येतात, लोकांना कोर्सचं महत्त्व सांगतात आणि एकदा लोक कोर्सला आले की तेच आमचे ॲडव्हर्टायझर होतात. तेच आपल्या कोर्सची ॲडव्हर्टाईज करतात आणि पुढल्या बॅचेस आपोआप भरतात. आतापर्यंत जीवनविद्या मिशननी कधी ॲडव्हर्टाईज केली नाही तरी सर्व कोर्सेस इन ॲडव्हान्स फुल झालेले असतात. एवढे फुल होतात की लोकांना बसायला जागा मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण होते. तर सांगायचा मुद्दा काय की सद्गुरूंचं विजन त्याप्रमाणे मिशन स्टेटमेंट बनवलं आपण आणि त्या मिशनप्रमाणे आपण निरनिराळे गोल्स केले. आपण निरनिराळ्या शाखा बनवल्या. शाखेमधनं प्रवचनकारांनी प्रवचनं केली, त्यामुळे त्या एका मार्गातनं लोकांपर्यंत घराघरामध्ये पोचवलं. कोर्सेसची निर्मिती केली. नंतर बालसंस्कार केंद्र सुरू केली जेणेकरून मुलांपर्यंत संस्कार पोचू दे. नंतर विद्यार्थी सगळं असं आपण करत करत सद्गुरूंनी सर्वांगाने विचार करून आज आपलं हे जे जीवनविद्या घरोघरी कशी पोचता येईल हे. नंतर आपण कॉर्पोरेट ट्रेनिंग सुरू केलं. म्हणजे काय केलं आपण की सद्गुरूंचं जे विजन होतं की देशाची प्रगती हे विजन होतं, देश महासत्ता कसा होईल हे सद्गुरूंचं विजन होतं. मग त्याला आपण काय केलं? कॉर्पोरेट ट्रेनिंग सुरू केलं. म्हणजे निरनिराळ्या कंपन्यामध्ये जाऊन त्यांच्या मॅनेजमेंटला, त्यांच्या वर्कर्सना, त्यांच्या स्टाफला आपण ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली जेणेकरून त्यांच्यामध्ये बदल घडून येईल आणि ते राष्ट्रप्रगतीच्या कार्याला हातभार लावतील. आता मला वाटतं तुम्हाला कळलं असेल की विजन म्हणजे काय,
मिशन म्हणजे काय आणि गोल्स म्हणजे काय. आता प्रत्येकाचं विजन वेगवेगळं असतं. मोठमोठ्या लोकांनी विजनशिवाय कोणी पुढे जात नाही, लक्षात ठेवा. ज्यांचं आणि विजन म्हणजे फक्त ड्रीम नाही, आपण शब्द ड्रीम वापरतो. स्वप्न पाहणारे लोक खूप असतात, पण ते झोपूनच स्वप्न बघत असतात, उठतच नाही कधी. त्या स्वप्न पाहणं हे महत्त्वाचं नसतं. म्हणून विजन इज नॉट ओनली अ विशफुल थिंकिंग. इट इज नॉट अ विशफुल थिंकिंग. इट इज नॉट अ ओनली ड्रीम. इट शुड बी सपोर्टेड बाय द एफर्ट्सनी सपोर्ट त्याला दिला पाहिजे. म्हणून सद्गुरूंनी जग सुखी व्हावं हा नुसता काय विशफुल थिंकिंग नाही केलं. आम्हाला काही काही लोक म्हणतात असं काय म्हणून काय जग सुखी होतं का. अरे आम्ही नुसतं म्हणत नाही, आम्ही त्याप्रमाणे कार्य करतो आहे, त्याप्रमाणे लोकांना सुखी करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि लाखो लोक सुखी होत आहेत. लाखो लोक सुखी होत आहेत. आज आपली जीवनविद्या अमेरिकेत पोचलेली आहे. अमेरिकेचे लोक आपल्याला आता यायला लागले आहेत. यावर्षी जर्मन लोक येणार आहेत, गेल्या वर्षी कॅनेडियन आले, अमेरिकन आले. आता आम्ही अमेरिकेत जाऊन लेक्चर देणार आहोत. अशा रीतीनं अमेरिकन लोकांनासुद्धा आपल्या जीवनविद्येचं महत्त्व पटलेलं आहे. तर सांगायचा मुद्दा काय की नुसतं विजन म्हणजे नुसतं स्वप्न नाही. स्वप्न बरेच लोक बघतात, पण त्याला काय स्वप्नच राहतात, ती सत्यात उतरत नाही. म्हणून सर्व मोठ्या माणसांनी जे सुपर अचिव्हर्स म्हणतात ना आपण, सुपर अचिव्हर्स ज्यांनी अचीव केलं आयुष्यामध्ये काहीतरी, त्या सर्वांनी मोठी मोठी स्वप्न बघितलेली आहेत. तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. आपले जॉन केनेडीने स्वप्न काय बघितलं. ही ड्रीम्ड ऑफ अ मॅन. ही ड्रीम्ड ऑफ पुटिंग अ मॅन ऑन द मून. ही इज दॅट ड्रीम. त्यांनी स्वप्न काय बघितलं की माणसाला मी चंद्रावर उभं करीन, चंद्रावर पाय ठेवायला लावीन. हे त्यांनी ड्रीम बघितलं आणि ते त्यांनी सत्यात आणलं. बिल गेट्सनी काय ड्रीम बघितलं की संपूर्ण प्रत्येक जगातल्या घराघरामध्ये कॉम्प्युटर गेला पाहिजे आणि प्रत्येक कॉम्प्युटर इंटरनेटशी कनेक्ट झाला पाहिजे, असं त्यांनी मोठं ड्रीम बघितलं बिल गेटनी. हे मोठं ड्रीम बघितल्याशिवाय आणि त्याच्या मागे एफर्ट्स घेतल्याशिवाय माणूस सक्सेसफुल होत नाही, हे लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून मोठे गोल, मोठं स्वप्न बघणं खूप महत्त्वाचं आहे. मायकेल एंजेलो म्हणून होऊन गेला. मायकेल एंजेलो, त्याचं एक वाक्य, फेमस वाक्य आहे. त्यांनी काय म्हटलं आहे, ग्रेटेस्ट डेंजर फॉर मोस्ट ऑफ अस इज नॉट दॅट आवर एम इज टू हाय अँड वी मिस इट, बट डेंजर इज वॉट आवर एम इज लो अँड वी मेक इट. याचा अर्थ कळला. म्हणजे मोठं स्वप्न, मोठा गोल असणं आणि तो मिस करणं हे डेंजर नाही आहे, पण छोटा गोल असून तो मेक करणं म्हणजे मीट करणं हा डेंजर आहे. म्हणून आपण लहान लहान गोल ठेवले आणि ते आपण अचीव केले तर काय मोठं केलं नाही. म्हणून गोल मोठे ठेवा. थोडे मिस झाले तरी हरकत नाही. टप्प्याटप्प्याने तुम्ही ते गोल अचीव करू शकतात. आणि हा टप्प्याटप्प्याने कसा करायचा अचीव हे आपण नंतर बघणार आहोत. पण सध्या फक्त मी गोलबद्दल बोलतो आहे. आता हे जे गोल आपण ठरवतो आणि आपण जे विजन ठरवतो, या विजनला खूप महत्त्व असतं. कारण विजन जेव्हा आपण बघतो, स्वप्न जेव्हा आपण बघतो किंवा गोलवर आपण जेव्हा फोकस करतो ना, तेव्हा हा फोकस गोल आहे ना तुम्हाला डायरेक्शन देत असतो, म्हणजे सद्गुरू म्हणतात ना की प्रत्येक स्टेपला महत्त्व असतं आणि एक एक स्टेप घेत आपण डेस्टिनेशनला पोचत असतो नेहमी. आता ही स्टेप घेताना कधी कधी बरेच आडवळणं येत असतात, मध्ये 2-3 रोड्स येत असतात, कुठे जायचं कळत नाही. अशा वेळेला प्रश्न पडत असतो. पण अशा वेळेला आहे ना आपल्याकडे आतमध्ये आहे ना एक नॅव्हिगेटिंग सिस्टम आहे आतमध्ये. म्हणजे काय, आपण GPS सिस्टम सगळ्यांना माहिती आहे. आपल्या कारमध्ये आता GPS सिस्टम बसवतो आपण. म्हणजे काय करतं, ती आपल्याला सांगत असते, ती बाई बोलत असते की आता तुम्ही सरळ जा, एवढ्यानंतर तुम्ही राईट टर्न मारा, नंतर लेफ्ट टर्न मारा. आणि कुठेही चुकलं ना तरीसुद्धा आपण समजा पुढे गेलो तरी ती बाई पुन्हा सांगते, ती पुन्हा ॲडजस्ट करते तुम्हाला की आता मागे यू टर्न मारा, परत लेफ्ट घ्या. म्हणजे एवढं कम्प्लीट डायरेक्शन आहे ना ते GPRSमधनं मिळत असतं. आता हे GPS हे फक्त जगामध्ये नाही आहे,
GPRS हे फक्त जगामध्ये नाही आहे, हे GPRS हे आपल्या आतमध्ये आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून आपण एकदा गोलवर फोकस केलं आणि गोल आपण ठरवला आणि त्याच्या मागे आपण एफर्ट्स लावले, आपलं बर्निंग डिझायर त्याच्या मागे असलं की काय होतं माहिती आहे की तुम्हाला हळूहळू आतून तुम्हाला प्रेरणा मिळत जाते, आतून तुम्हाला दिशा दाखवली जाते, आतून करेक्शन्स केली जातात आणि तुम्ही बरोबर दिशेने जाता. हे तुम्हाला नवल वाटतंय ना, पण हे आहे, हा एक मोठा विषय आहे, तो मी हळूहळू घेणार आहे. ह्याला म्हणतात सबकॉन्शियस माइंड. म्हणजे आपलं मनाचं सामर्थ्य, मी मगाशी म्हटलं मनाचं सामर्थ्य आपल्याला वापरायचं आहे. जर तुम्हाला गोल अचीव करायचे, मोठे मोठे गोल अचीव करायचे असतील तर तुम्हाला ते मनाचं सामर्थ्य वापरायला लागणार आहे. आणि मन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मनाचे दोन भाग आहेत, एक म्हणजे बहिर्मन आणि एक अंतर्मन. हे अंतर्मन आहे ना, हे तुम्हाला दिशा दाखवत असतं, पण ते कधी दाखवणार, कसं दाखवणार हा विषय आपण नंतर घेणार आहोत. पण ही GPRS सिस्टम, ही सिस्टम आपल्या आतमध्ये आहे आणि ही आतमधनं तुम्हाला दिशा दाखवत जाणार आहे, तुम्हाला प्रेरणा देत जाणार आहे आणि तुम्हाला बरोबर दिशेकडे घेऊन जाणार आहे. म्हणून आपण बघितलं हाऊ टू सेट द गोल, हे आपण बघितलं. आता आपण बघणार आहे ते हाऊ टू मीट द गोल. आता मी फक्त याची सुरुवात करून देतो आहे, त्याच्यानंतर मेन आपण पुढल्या वेळेला बघणार आहोत. आता पहिली गोष्ट म्हणजे आपण जेव्हा गोल सेट करतो तेव्हा आपल्याला आतून वाटलं पाहिजे की हा गोल मी करू शकतो म्हणजे मला हा करायचा आहे. करू शकतो म्हटलं की भीती वाटते, होईल की नाही. करायचा आहे ही बर्निंग डिझायर पाहिजे आणि मी करणार अशी आपल्याकडे ताकद पाहिजे. म्हणून बिलीव इट इज पॉसिबल. पहिल्यांदा तुम्ही बिलीव करायला शिकलं पाहिजे की हे शक्य आहे. सद्गुरूंनी जर एवढं शक्य आहे, सद्गुरूंना जग सुखी करणं काय सोपी गोष्ट आहे? जग सुखी करणं काय सोपी गोष्ट आहे? कोणाला विचारतं तर काय म्हणतं, काय हास्यास्पद वाटतं लोकांना, पण व्हायला लागलेलं आहे. आता आपण बघतोय हळूहळू सगळीकडे पोचायला लागतंय. आता हा वेबिनारसुद्धा हजारो लाखो लोकांपर्यंत पोचतोय. हा वेबिनार आता आपला अमेरिकेत, सिंगापूर सगळीकडे ऐकला जातोय. म्हणजे बघा, हळूहळू हे सगळं संपूर्ण जगात पसरत चाललेलं आहे. हळूहळू हाच वेबिनार आम्ही इंग्लिशमध्ये करणार आहोत, जेणेकरून इंग्लिश लोकांना समजेल. हाच वेबिनार हळूहळू आपण हिंदीमध्ये करू. अशा रीतीने हा जगामध्ये पोचण्याचा मार्ग आपल्याला दाखवतो आहे. म्हणून आपली जर डिझायर असेल, आता सद्गुरूंनी जेव्हा हे काम केलं तेव्हा त्यांच्यापुढे 10 लोक बसली होती. पहिल्यांदा सुरुवात केली तेव्हा सद्गुरूंनी जग सुखी होण्याचं ड्रीम पकडलं. म्हणजे बघा, 10 लोक कुठे आणि जग कुठे. पण सद्गुरूंनी 10 लोकांवरून आता लाखो लोकांपर्यंत सद्गुरू पोचले, कोट्याधी लोकांपर्यंत पोचले सद्गुरू. म्हणजे सद्गुरूंनी जे ड्रीम पकडलं होतं त्याला सद्गुरूंच्या अंतर्मनाने त्यांना साथ द्यायला सुरुवात केली. आणि हे जेव्हा स्वप्न सर्व नामधारकांनी पकडलं तेव्हा सर्व नामधारकांना सुद्धा साथ द्यायला अंतर्मनाने सुरुवात केलेली आहे. म्हणून आता बघा, टेक्नॉलॉजी आली, टेक्नॉलॉजीने सगळं जग जवळ आलेलं आहे. आपल्याला जगात जायला कठीण होतं पूर्वी. लोकांना प्रश्न पडला ना की सद्गुरू जगात कसे जातील. आता उलटं झालं, आता जगच जवळ यायला लागलेलं आहे. जग हे साधं विलेज व्हायला लागलेलं आहे. म्हणजे जगामध्ये जाणं आता सोपं व्हायला लागलेलं आहे. म्हणजे सद्गुरूंचं ड्रीम किती पॉवरफुल होतं बघा. म्हणजे सद्गुरूंच्या ड्रीमनी आज टेक्नॉलॉजीने आपल्याला सगळ्या गोष्टी साध्य करून दिलेल्या आहेत. आणि या सर्व गोष्टी आपल्याला सहाय्यभूत ठरत आहेत, सहाय्य करतायत आणि आपल्याला जगात जाणं सोपं होत चाललेलं आहे. म्हणून पहिल्यांदा आपल्याला बिलीफ पाहिजे, आपल्या गोलबद्दल बिलीफ पाहिजे की मी हा अचीव करणार, हा बिलीफ पाहिजे. दुसरं काय पाहिजे, बिलीव्ह इन युअर सेल्फ पाहिजे. म्हणजे काय, तुमच्या अंतर्मनामध्ये तुम्हाला सामर्थ्याची तुम्हाला कल्पना पाहिजे की माझं अंतर्मन काही करू शकतं, मी काही करू शकतो. मी काही करू शकतो म्हणजे काय, माझं मनाचं सामर्थ्य एवढं आहे की मी या मनाच्या सामर्थ्याच्या जोरावर मी काही करू शकतो. एवढी जर तुमच्याकडे स्ट्रॉंग डिझायर असेल, विल असेल, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला, तुम्ही जर ठरवलं असेल करू शकतो, तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे बिलीव व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशनची आपण मदत घेतली पाहिजे. आपल्याला जर ड्रीम मीट करायचे असतील, आपले गोल जर मीट करायचे असतील तर व्हिज्युअलायझेशनचं टेक्निक आपल्याला शिकून घ्यायचं आहे. ते पण आपण शिकणार आहोत. म्हणून पहिल्यांदा बिलीफ सिस्टम आपली चांगली केली पाहिजे. आपली बिलीफ सिस्टम असते, आपलं सबकॉन्शियस माइंड आहे ना, एक सेट झालेलं असतं, माइंड सेट म्हणतात त्याला, किंवा माइंड कंडिशन झालेलं असतं.
हे कंडिशन माइंड आहे ना आपल्याला बदलायला लागणार आहे थोडंसं, आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपण नंतर बघू. पण माइंड कंडिशन जे झालेलं आहे त्याचं मी तुम्हाला एक उदाहरण देतो, मी तुम्हाला कळेल की हत्ती असतो ना, हत्ती एवढा जायंट असतो, एवढी शक्ती असते हत्तीकडे, पण हत्तीचं जेव्हा पिल्लू असतं ना लहान, तेव्हा त्याला एका दोरखंडाने एका मजबूत खांबाला बांधलेलं असतं. मजबूत खांब असतो आणि दोरखंड पण मजबूत असतं. ती चेन एवढी मजबूत असते की तो पिल्लू हत्तीचं तोडायचा प्रयत्न करतो आणि बाहेर जायचा प्रयत्न करतो, पण ते करताना त्याच्या पायाला इजा व्हायला लागते, दुखायला लागतं त्याला, आणि हळूहळू तो आपला प्रयत्न सोडून देतो. की ते म्हणतो आता मला हे शक्य नाही, मला हे सोडून जाणं शक्य नाही आहे, मला एकदा बांधलं की मी बांधला, मला आता जाता येणार नाही कुठे. मग हाच हत्ती जेव्हा मोठा होतो त्याच्यामध्ये हत्तीचं बळ येतं, तेव्हा त्याला साध्या दोऱ्याने जरी तुम्ही बांधून ठेवलं तो दोरा तो सहज तोडून जाऊ शकतो, पण तो जात नाही. साध्या दोऱ्याने जरी बांधून ठेवलं ना तरी तो कुठे जात नाही. का? त्याचं माइंड कंडिशन झालेलं असतं, त्याला सवय जडलेली असते की मला बांधून ठेवलं की मी कुठेही जाऊ शकणार नाही, मी काही करू शकणार नाही, असं त्याच्या मनाने घेतलेलं असतं. त्यामुळे तो तिथून हलू शकत नाही. तसं आपलं आयुष्यात झालेलं आहे. आपल्याला हे जे लहानपणापासून संस्कार केले जातात, लोक काय काय आपल्याबद्दल बोलतात, ह्याचे जे संस्कार, शिक्षण, शिकवण यांनी संस्कार होत असतात. आपल्या अनुभव, आपला स्वतःचा अनुभव, हे सर्वांनी आपल्या अंतर्मनावर संस्कार होत असतात. आणि हे जेव्हा संस्कार होतात ना, त्या संस्कारातूनच आपल्या इच्छा आणि वासना तयार होत असतात. मग हे संस्कार आपण जर असे भीतीचे, निराशेचे, तुला काय जमणार नाही असं जर लहानपणापासून आपल्याला सांगितलं असतं तर आपण कधीच मोठे होणार नाही, लक्षात ठेवायचं. म्हणून पेरेंट्सचं हे महत्त्वाचं काम असतं की आपला मुलगा जरी निर्बुद्ध असला तरी त्याला तर बुद्धिमान म्हणत राहा, त्याच्या मनावर तुम्ही कोरत राहा की तू बुद्धिमान आहेस, तू हुशार आहेस, असं त्याच्या मनावर कोरत राहायला पाहिजे. आम्ही नेहमी सांगतो की पेरेंट्सनी आपल्या मुलांना ना त्यांची काय म्हणतात त्यांची सबकॉन्शियस माइंडचं कंडिशनिंग करायला पाहिजे. माइंड कंडिशन करणं म्हणजे संस्कार करणं, हे लक्षात ठेवा. म्हणून लहानपणापासून म्हणून आम्ही गर्भसंस्कार करतो, कारण पेरेंट्सना जमत नाही, पेरेंट्सना काय संस्कार करणं कळत नाही. त्यामुळे आपण गर्भसंस्काराचं सुरू केलेले आहेत कोर्सेस, बालसंस्कार आपण सुरू केलेले आहेत. लहानपणापासून जर आपण संस्कार चांगले केले आणि त्यांच्यामध्ये मोटिवेशन केलं, त्यांना आपली जाणीव करून दिली त्याच्या बुद्धिमत्तेची किंवा त्याच्या क्षमतेची जाणीव करून दिली, तर तो पुढे मोठा होऊ शकतो. म्हणून हे व्हिज्युअलायझेशन, बरं माइंड कंडिशन जर झालं असेल तर हे कंडिशनिंग चेंज करण्याची ताकद व्हिज्युअलायझेशनमध्ये आहे, हे लक्षात ठेवा. व्हिज्युअलायझेशन आणि स्वयंसूचना म्हणतात त्याला, म्हणजे ॲफर्मेशन. म्हणजे स्वतःच पुन्हा पुन्हा आपल्याला ॲफर्म करायचं, फर्म करायचं की हे मी करू शकतो. हे म्हणून सुद्धा आपण हे कंडिशनिंग बदलू शकतो. म्हणून हा वेबिनार सर्वांसाठी आहे. तुम्ही म्हणा आता आमच्या लहान होतो तेव्हा मला संस्कार मिळाले नाही, आता मी काय करू, रडत बसू नका. कुठल्याही टप्प्यावर म्हणतो जीवनविद्या तुम्हाला मार्गदर्शन करतील. तुम्ही काळजी करण्याची गरज नाही. माइंड कंडिशन होऊ दे, संस्कार तुमचे वाईट असू दे, ह्या सर्वांना चेंज करण्याचं काम जीवनविद्या मिशन करण्याला समर्थ आहे, लक्षात ठेवा. तुमचं हे माइंड कंडिशन डिकंडिशन करून, हे माइंड कंडिशन हे डिकंडिशन करून रिकंडिशन आपल्याला करायचं आहे, तेव्हा ह्यासाठी जीवनविद्या उपयोगी पडणार आहे. म्हणून आता हा जो गोल आपल्याला मीट करायचा आहे, ह्या वाटेवर ह्या स्टेप्स आहेत. पहिल्यांदा बिलीव्ह इन युअर गोल, बिलीव्ह इन युअर सेल्फ, देन व्हिज्युअलायझेशन, ॲफर्मेशन आणि कष्ट करण्याची तयारी आणि शहाणपण, या सर्व गोष्टी आपण शिकणार आहोत आणि हळूहळू आपण त्या आपल्या गोलच्या दिशेने जाणार आहोत. आता तोच प्रश्न इथे विचारला गेलेला आहे. आता मी जे म्हटलं ते की इफ वी लाईक समथिंग बट करंटली डोंट हॅव दॅट ॲबिलिटी टू परस्यू इट ॲज अ करियर, वी डू हॅव मीन्स टू डेव्हलप आवर स्किल्स अँड ॲबिलिटीज टू एक्सीड इन दॅट पर्टिक्युलर फील्ड. दादा टू प्लीज शेअर दिस व्ह्यूज ऑन दिस. आता मी जे म्हटलं की आपल्याकडे आवड आहे पण आपल्याकडे स्किल नसेल
ते स्किल पण डेव्हलप करता येण्यासारखं आहे, सर्व काही करता येण्यासारखं आहे. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आपण पुढल्या वेबिनारला देणार आहोत की हाऊ टू मीट द गोल्स. जर आपण करिअर दुसऱ्या फील्डमध्ये केलं असेल आणि आवड ही दुसऱ्या गोष्टीमध्ये असेल तर नक्की कशामध्ये काम करायचं. केतन चौधरी. ह्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा मी मगाशी दिलं आहे की कुठल्याही आयुष्याच्या टप्प्यावर, बघा मी पुन्हा सांगतो, आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर आपण आपलं करिअर चेंज करू शकतो, पण त्याच्यासाठी तुमच्याकडे बर्निंग डिझायर शब्द मला खूप आवडतो. बर्निंग डिझायर म्हणजे काय, जसं पेटल्यासारखं वाटतं आणि आपल्याला पेटायचं आहे. लक्षात ठेवा, पेटणं हे एक महत्त्वाचं आहे, समजलं ना. पेटल्याशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही. म्हणून आपल्याला जर पेटायचं असेल ना तर बर्निंग डिझायर पाहिजे. मग तुम्हाला जर नवीन करिअर करण्याचं बर्निंग डिझायर असेल तर तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. आणि तुम्हाला ते करण्यासाठी जे काही स्टेप्स घ्यायला पाहिजे, आपल्या अंतर्मनाचं सामर्थ्य वापरायला पाहिजे, हे सगळं आपण शिकणार आहोत हळूहळू. पण जरा काय म्हणतात, थोडं धीर धरायला पाहिजे, कारण सगळ्या गोष्टी मी एका वेळेला सांगितलं तर समजलं जात नाही. म्हणून मी आता थोडंसं समराईज करतो. हे दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपण देणार आहोत पुढल्या याच्यामध्ये. आणि असे प्रश्न तुम्ही पाठवत चला आम्हाला, कारण हे प्रश्न मला पण डायरेक्शन देतात, दिशा देतात की हा वेबिनार कुठल्या दिशेने घेऊन जायचा. कारण शेवटी हा वेबिनार कशासाठी करतो आहे आपण, लोकांना आनंद देण्यासाठी करतो आहे. म्हणून आपण हा वेबिनार करतो आहे. म्हणून लोकांना आनंद म्हणजे काय, लोकांना यश, लोकांना समाधान, लोकांना सुख हा देण्यासाठी हा वेबिनार आहे. म्हणून तुम्हाला काय पाहिजे हे मला जर नक्की कळलं तर त्या दिशेने मी हा वेबिनार घेऊन जाऊ शकतो. कारण मी तुम्हाला मगाशी सांगितलं, मी थोडंसं समराईज करतो. मी मगाशी सांगितलं की सद्गुरूंनी आपल्याला पर्पज ऑफ लाईफ सांगितलं. काय सांगितलं की आपला जन्म कशासाठी आहे, तर आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी आहे. आता याच्यामध्ये आनंद वाटणं हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण लुटण्यासाठी आनंद वाटायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आवड जोपासणं, आवड हा आनंदाचाच एक भाग आहे. आपण जेव्हा आनंद म्हणतो ना, आनंद भोगायचा म्हणजे काय, आनंद भोगण्यासाठी काय असतं, आपली आवड असते ना, ही आवड जेव्हा आपण भोगतो किंवा आवड आपण आवडीने कुठली गोष्ट करतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला समाधान मिळतं, आनंद मिळतो. आणि आपण जेव्हा आवडीने कुठली गोष्ट करतो आणि आपण जेव्हा ती चांगली करतो तेव्हा लोकांना आपण आनंद देत असतो. लक्षात ठेवा, आपण एखादी गोल करतो. आता मी मगाशी सांगितलं की सचिननी किती लोकांना आनंद दिला, त्यांनी स्वतः गोल त्याचा सेट केला, त्यांनी मीट केला, पण ते करताना त्यांनी दुसऱ्यांना आनंद दिला. म्हणून गोल कसा सेट करायचा त्याला खूप महत्त्व आहे. तो माझा म्हटलं विषय थोडा राहून गेला आहे, वेळ आहे का, एका मिनटात सांगतो, नाही तर पुढल्या सांगेन की गोल सेट करताना आहे ना, तो गोल विधायक असला पाहिजे. विधायक म्हणजे काय, सर्वांना आनंद देणारा पाहिजे. नाहीतर काही लोकांचे गोल असतात ना, आता बिल गेट्सचा गोल काय की सगळीकडे कॉम्प्युटर यावून इंटरनेट यावं. एक माणूस कोणतरी बसलेला आहे, त्याचा गोल काय असणार, हे सगळे घराघरातल्या कॉम्प्युटरमध्ये मी व्हायरस कसा घुसवीन, हा पण एक कोणाचा तरी गोल असेल. पण हा गोल विधायक नाही, लक्षात ठेवा. आणि या गोल विधायक आपल्याला असलेलं म्हणून गोल सेट करताना तो विधायक पाहिजे. म्हणजे जे काही तुम्ही कराल ना ते समाजासाठी उपयुक्त पाहिजे. दारूचा धंदा करून संपूर्ण प्रत्येक घराघरामध्ये दारू पोचवीन हा गोल नको आपल्याला. प्रत्येक घराघरामध्ये जीवविद्या पोचवेन हा गोल पाहिजे. म्हणून गोल सेट करताना सुद्धा हा विचार केला पाहिजे की गोल काय आहे. गोल हा विधायक पाहिजे, हा गोल कसलाही चालणार नाही. आणि हा जो गोल व्हिजन जे असतं ना, व्हिजन हे व्यापक जेव्हा मी म्हणतो ना तेव्हा ते विधायक म्हणजे कसं, त्याच्या मागे राष्ट्रप्रगती हा एक उद्देश पाहिजे. राष्ट्रप्रगती. दुसरा उद्देश काय पाहिजे की सर्वांना मी हॅपी करीन, ऑल स्टेक होल्डर्स यांना मी हॅपी करीन. बिझनेस करणाऱ्याचा गोल काय पाहिजे की मी सगळे व्हॅल्यूज जपीन आणि मी बिझनेस करीन, हा गोल पाहिजे. नाही तर गोल काय, बिझनेसचा गोल काय, मी एवढा टर्नओव्हर करीन, मी एवढ्या कंपन्या मर्ज करीन माझ्यामध्ये, हे गोल्स छान आहेत, पण हे करताना मी व्हॅल्यूजचं जोपासना करीन, हा पण एक गोल पाहिजे. सर्व स्टेक होल्डर्स यांना मी सुख देईन, हा पण एक गोल पाहिजे. तर असं गोल सेट करणं खूप गरजेचं असतं. आणि गोल सेट केला की आपलं फोकस होतो आपण. आणि एकदा आपण फोकस झालं की आपलं GPRS आपलं आतलं कार्य करायला सुरुवात करतं. आपण ते एफर्ट्स करत जायचं, GPRS तुम्हाला डायरेक्शन देत जाईल. अशा रीतीने तुम्ही मुक्कामाला पोचाल आणि तुम्ही
तुमचं स्वप्न सत्यात आणू शकेल. आणि सद्गुरूंच्या आशीर्वादाने आणि मी सद्गुरूजवळ प्रार्थना करतो की हे सर्व जे ऐकतायत या सर्व श्रोत्यांचं, सर्व तरुणांचं गोल साध्य होऊ दे त्यांना, आणि त्यांना आयुष्यामध्ये करिअर चांगलं होऊन त्यांना सुख, आनंद आणि समाधान मिळू दे, अशी मी सद्गुरूचरणी प्रार्थना करतो आणि मी आजचा वेबिनार संपवतो.